काही लोकनेते म्हणतात, काही लोकनेते लोकांच्या नावावरती मोठे होतात, मोठमोठाला उपोषण करतात, मोठाला त्या ठिकाणी रास्ता रोको करतात, त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि सत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विसर पडतो. एकंदरीत काय तर ज्या पद्धतीने बच्चू कडू यांनी विधान केलेले, आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, आमच्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली, असं एक घोषणा कुठेतरी बोलण्याचं काम हे बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता साहजिकच बच्चू कडू जर शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेत असेल तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे त्यांनी राहिलं पाहिजे होतं. हे जे काही पक्षाचं स्थलांतर असेल ते थांबवलं गेलं पाहिजे होतं आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे होतं. साहजिक आहे की शेतकरी तुमच्या मागे मोठ्या प्रमाणात आला नव्हता, परंतु निश्चितच आज जी काही कर्जमाफी जर 2 लाख रुपयाची झाली असती किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये जर मिळालं असतं, मोठ्या प्रमाणात जर शेतकरी कर्जमाफीसाठी जर पात्र झाला असता तर बच्चू कडू साहेब तुमची पाठ थोपटण्यासाठी हा शेतकरी समोर आला असता आणि तुमची वाहवा सुद्धा केली असते. पुढचं भवितव्य तुमच्याच हातात होतं आणि निश्चितच याचा कर्जमाफीचा फायदा तुम्हाला झाला असता. दिव्यांग बंधूंचं काय झालं, त्यानंतर निराधार लोकांचं काय झालं, त्यानंतर जे काही वेतनधारक असतील त्यांचं काय झालं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही का गप्प राहिलेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आता चांगली झालेली आहे. 2 लाख रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं. अशा पद्धतीचं जे काही तुमचं विधान आहे हे विधान चुकीचं आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची वाहवा करणं बंद करा. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे काही गांजर असेल ते निश्चितच सरकारने दिलेलं आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती, निकष लावले नव्हते पाहिजेत, ते निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे होती. 2 लाख रुपयाचं जर कर्ज सरसकट जर माफ झालं असतं तर निश्चितच सरकार तुमची पाठ थोपटली असती. म्हणजेच बच्चू कडू साहेब तुमचे पाठ थोपटण्याचं काम ह्या लोकनेत्यांच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालं असतं आणि तुम्ही लोकनेता झाला असता, शेतकऱ्यांचा नेता झाला असता. परंतु तुम्हाला सत्ता मिळाली आणि त्यानंतर जे काही माघार घेतली, त्याच्यातून निश्चितच असं वाटते की तुमच्यावरती सुद्धा कोणतं ना कोणतं तरी बर्डन आलं होतं. आम्ही न्यूज सुद्धा बघितल्या होत्या. ज्यावेळेस तुम्ही मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर जे काही तुमचं बँकेचं प्रकरण या फडणवीस सरकारच्या माध्यमातून काढलं किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून काढल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या बाजूला गेले, एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले, हे सगळ्यांनाच कळून चुकलेले. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांची दिशाभूल सरकारने करू नये आणि मायबाप शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. कोणत्याही प्रकारचे निकष लावू नका आणि जर तुम्हाला निकष लावायचेच असतील तर ते आमदार खासदाराचे जे काही वेतन असतील, जे काही पगार असतील त्या कपात करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि त्यानंतर जर तुम्हाला वगळायचंच असेल तर आमदार खासदार आणि ते काही 4 व्हीलर असतील, जे काही इन्कम टॅक्स भरणारे असतील त्या लोकांना वगळा. सर्वसामान्य शेतकऱ्यांना वगळू नका. निश्चितच तुमच्या पाठीमागे हा शेतकरी उभा राहील. या संदर्भात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते, सरकारचं धोरण चुकलं का आणि बच्चू कडू यांनी हे जे काही पक्ष असेल ते सोडला पाहिजे होता का, विलिनीकरण झालं ते योग्य झालं का, परंतु सगळं काय असेल परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात शेतकरी रस्त्यावरती येणार का, नक्कीच कमेंट करा. जय शिवराय.